साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। भारत विकास परिषदेतर्फे सोनामाता आदर्श विद्यालय येथे गुरुवंदन छात्र अभिनंदन तसेच गुरुपौर्णिमा साजरी। विद्यार्थ्यांमध्ये गुरुजन आणि पालकांप्रती आदरभाव वृद्धीसाठी विद्यालयामध्ये या कार्यक्रमाचे भारत विकासतर्फे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवंदन छात्र अभिनंदन हा कार्यक्रम सोनामाता आदर्श विद्यालय येथे घेण्यात आला। या प्रसंगी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष जितेश कुलकर्णी, वरदराज मिरजी, जिल्हा संघटक महादेव नावकर, सोनामाता आदर्श विद्यालय संस्थेचे सचिवा राजश्री अत्रे, मुख्याध्यापक नरहरी अगोर, पर्यवेक्षक जिलानी पटेल, भारत विकास परिषदेच्या तसेच संस्थेच्या सदस्या गौरी आंबळेकर, आनंदराव मोहोळकर, रवींद्र नाशिककर उपस्थित होते। प्रारंभी अध्यक्ष जितेश कुलकर्णी, संस्थेच्या सचिवा राजश्री अत्रे व सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमाता संस्थापक नानाश्री अत्रे व अक्कलकोट निवासी गजानन महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले। त्यानंतर अग्निहोत्र करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। भारत विकास परिषदेचे जिल्हा संघटक डॉक्टर महादेव नावकर यांनी भारत विकास परिषद व कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली। प्रशालेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजनांना सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन करणे हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू असल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात निवडक विद्यार्थ्यांनी गुरुजनांना पुष्प देऊन पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले व गुरुजनांनी त्यांना पुस्तक भेट देऊन आशीर्वाद दिले। भारत विकास परिषदेतर्फे गौरी आंबळेकर यांनी, सचिव राजश्री अत्रे व जितेश कुलकर्णी यांनी मुख्याध्यापक नरहरी अगोर यांचा सत्कार केला। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहन कांबळे यांनी केले।